नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। चेंज युअर ऑर्डर, चेंज युअर लाईफ, चेंज युअर ऑर्डर, चेंज युअर लाईफ, चेंज युअर ऑर्डर, चेंज युअर लाईफ। रोहा शहरात प्रथमच जपान तंत्रज्ञानानं 50 वर्षांपासून विकसित केलेले केंगन वॉटर अल्कलाइन वॉटर मानवी शरीरासाठी आरोग्यदायी असलेले स्वामी समर्थ केंगन वॉटर ॲक्टिव्हिटी सेंटरचा भव्य शुभारंभ नुकताच पार पडला। यावेळी श्री आनंद लोहार 6A यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ केंगन वॉटर ॲक्टिव्हिटी सेंटरचं उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रोहा शहराचे नगरसेवक श्री महेश कोल्हाटकर, माजी नगरसेवक श्री नरेश पडवळ, श्री विजय मुंडे, श्री महेंद्र दिघे यांची उपस्थिती होती। समवेत श्री सुरेश कारणे, चंद्रकांत गार, श्री विद्याधर हिरकुडे, श्री प्रवीण जाधव, श्री सुरेश फारणे, प्राध्यापक सर्जे व्ही, प्राध्यापक गायकवाड PM, प्राध्यापक आंबेगावे DT, श्री अडसूळ, श्री लोखंडे, श्री यादव, श्रीमती रोहेकर, श्री दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्री आनंद लोहार यांनी केंगन वॉटर सेंटरचा फ्री डेमो सादर केला। त्यांनी केंगन वॉटरची खास वैशिष्ट्ये सांगितली। साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त, ब्लड प्रेशर पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त, कर्करोगामध्ये होणाऱ्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त, किडनी आणि मूतखडा या आजारांवर उपयुक्त, गॅस आणि ॲसिडिटी या आजारांवर उपयुक्त, संधिवात आणि शरीरातील जुनाट आजारांवर उपयुक्त, दमा, थायरॉईड, लठ्ठपणा आणि युरिक ॲसिड यामध्ये उपयुक्त, लहान मुलांची स्मरणशक्ती आणि भूक वाढवण्यासाठी उपयुक्त, बद्धकोष्ठता दूर करते, डायलिसिस पेशंटला उपयुक्त, कोंडा आणि केस गळण्याची समस्या दूर करते, त्वचा रोग, वांग, रिंग, सोरायसिस, कॉड, सुरमा, फंगस आणि चेहऱ्यावरील पिंपल्स यावर उपयुक्त, गँग्रीन, जुनाट जखमांवर उपयुक्त, महिला आणि मुलींमध्ये होणाऱ्या त्रासांमध्ये उपयुक्त, फेशियल केल्यानं त्वचेचा तेलकटपणा आणि सुरकुत्या कमी होतात, अशी खास वैशिष्ट्ये यावेळी सांगण्यात आलेत। रोहा शहरामध्ये केंगन वॉटरसाठी श्री स्वामी समर्थ केंगन अल्कलाइज्ड वॉटर सेंटर, ओम शांती अपार्टमेंट, गाळा क्रमांक 11, दमखाडी साई मंदिराजवळ, रोहा। मोबाईल नंबर 95 18 75 27 68 किंवा 94 23 37 70 50 या पत्त्यावर संपर्क साधावा, असं श्री आनंद मोंडे यांनी आवाहन केलं आहे। माझा मित्र पण 2 वर्षांनी मला बोलला केंगन वॉटर घ्यायचे, मला केंगन वॉटर घ्यायचे, तर घरातून विरोध केला। नाव म्हटलं हे पण सांगते मी कालच म्हटलं, कारण तुम्हाला आता एवढी हे असेल तर जास्तीत जास्त सेव्ह होईल, मशीनचा सुद्धा सेव्ह होईल। आणि माझी मला कन्सेप्ट आली की आपण 15 मिनिट बिल्डिंगला पण मशीन बसवायचं आम्ही टार्गेट केलं। त्यामुळे जास्तीत जास्त कसं सेव्ह होईल वॉटर आणि मशीनचा हा प्रयत्न जरूर करणार। 70% पाणी आणि या 70% पाण्यामुळे आपल्या शरीराला काही निवड पाण्यामुळे आणि आपण साधा म्हणतो बघा, कुठे गेलो 20 रुपयाची वाटते पाण्याची, आता भीती वाटते। मग जर हे असं चांगलं असेल, खर्च दवाखाना करायचा असेल आणि एका आजारी कुठल्या गोष्टी पडला तर सगळ्याला त्रास होतो, घरातल्या माणसाला नाते, हे टाळायचं असेल तर सोपं आहे। पाण्यासाठी जीवन आणि पाण्यासाठी एक नवीन उपक्रम आपले सर करत आहे, त्याचा डेमो या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे आपल्या समोर सरांनी सांगितलं आहे। केंगन वॉटर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र आता त्यांचं काम सुरू आहे, जास्त करून कोल्हापूरचं नाव ऐकलं आहे। आणि आज आपल्या या ठिकाणी उद्घाटनचं आम्हाला साहेबांनी सांगितलं, आम्ही नरेश पडवळ असतील आणि मी या विभागातला नगरसेवक आहे, उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा खात्यावर आम्ही नगरपालिकेच्या, त्यांनी 5 वर्षे आणि मी 3 वर्षे काम केलेलं आहे। पाणी हा विषय आम्हाला चांगला माहिती आहे। या नगरपालिका हद्दीत जास्तीत जास्त शुद्ध करून पाणी कसं द्यायचं हे आम्ही चांगलं काम केलेलं आहे। आज सरांच्या माहितीप्रमाणे आरोग्य हा खरोखर ज्याचं आरोग्य चांगलं असेल त्यालाच चांगलं आयुष्य लाभेल। त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर जर चांगल्या प्रकारे फायदा होत असेल
तर सगळ्यांनी जर मशीन सरांनी बोलल्याप्रमाणे सुरुवातीला मशीन जमत नसेल तर आपल्याला पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याची ॲडव्हर्टाईज ही सर्वत्र आता होत आहे. नवीन आहे, सुरुवात आहे. पण जसं जसं एका बिल्डिंगमध्ये आता आपले बोलले भावाजी आमचे की एका बिल्डिंगमध्ये जर सांगितलं तर त्या बिल्डिंगमधले 10 ब्लॉक धारक असतील. जसं जसं अनुभव सगळ्यांना येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण धाव घेऊन सर्वांनीच पाणी घेण्याचा प्रयत्न करून आपले आजार जेवढे बाजूला ठेवता येतील तेवढं चांगलं आहे. डेमोमध्ये सांगितलं की हॉस्पिटलचा खर्च आपण बघितला आहे. आज आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आम्हाला खूप अडचणी येतात. एखादा आजारी पडतो, मग त्याला बाकीच्या ज्या काही गरजा असतील, मग काय मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा आपले मंत्री असतील, आमदार असतील, यांच्याकडे आम्हाला धाव घेऊन जायला लागतो की अतिसामान्य माणसं असतील ते मोठा आजार म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं जास्तीत जास्त कॅन्सरचे पेशंट आढळत आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे कॅन्सरचा हा खर्च हा सुरुवातीला 5, 10, 20 नाही तर अतिशय आता आमचा जवळचा मित्र खानोलकर म्हणून वाढला, त्याचा अक्षरशः 50 लाखापर्यंत खर्च केला. सगळ्या लोकांनी आम्ही कार्यकर्ते त्याला पैसे काढून मदत केली. म्हणजे असं आहे की असे संकट कधी येतील हे आपण सांगू शकत नाही. सर बोलल्याप्रमाणे हेल्थ इन्शुरन्स हे अचानक डेथ आणि ऍक्सिडेंटल डेथ यासाठी आपला ऍक्सिडेंटल विमा असायलाच पाहिजे. पण जे काय आंतरिक आतील रोग जे आपल्याला खर्चात टाकतात असे आपल्याला जर रोग टाळायचे असेल तर आपण केंगन वॉटर हे आपण वापरून बघा, अनुभव घ्या आणि मग त्याची सुरुवात तुम्ही शेवटपर्यंत चालू ठेवा. आणि सगळे रोग बाजूला ठेवून मी आज या ठिकाणी आलेल्या सरांचं आणि यांचं स्वागत पण करतो आणि धन्यवाद देतो. कारण एक चांगला उपक्रम त्यांनी इथं आणलेला आहे आणि तो आपल्याला अंमलात आणायचा आहे. त्यासाठी आणि मला 2 शब्द दिल्याप्रमाणे मी आपले कसं पाणी वगैरे. पण जेव्हा सर डेमो दाखवले तेव्हा खात्री पडली की खरंच हे पाणी घ्यायला हरकत नाही. म्हणून हे पाणी उत्तम आहे. बरेच सरांनी करून दाखवले आणि मी मुद्दाम इथं वरती आलो की बघावं कसं वाटतंय म्हणून. आणि जेव्हा सरांनी पाणी चेहऱ्यावरती मारलं खरंच फ्रेश वाटलं आणि पाणी वापरायला हरकत नाही. आपण बराच पैसा इतर करावरती खर्च करतो आणि मला वाटतं इथं प्रत्येक जण माणूस आपल्या 2 व्हीलरसाठी वर्षातून किमान 1,500-2,000 रुपये नक्कीच घालवत असेल. पण आपल्या शहराचं सर्व्हिस आपण कधीच करत नाही. जे महत्वाचं ते दुर्लक्ष करतो आणि जे नका त्याला लक्ष देतो हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे. बाकी सगळं गमन आहे सगळं. म्हणून शरीरात असण्यासाठी हे पाणी उत्तम आहे आणि हे पाणी घ्यायला हरकत नाही असं मला तुमच्या ठिकाणी मत आहे. धन्यवाद. मी प्रवीण जाधव मुंबईतूनच आहे. परंतु माझ्या मम्मीला 1 वर्षापूर्वी पॅरेलिसचा स्ट्रोक झाला होता आणि त्यावेळेला स्ट्रोकमध्ये असं कारण सांगितलं होतं की 400+ शुगर झाल्यामुळं स्ट्रोक झाला होता. मग 3 दिवस हॉस्पिटल केलं, आयुर्वेदिक औषध केलं, सगळं केलं, काही नाही. मी पण असंच हे केंद्रांचं सगळं बघितलं. मला एकट्याने असं माहिती दिली, माझे बघायला म्हणून त्यांनी सगळी माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांना मी लाईव्ह मशीन घेतलं, कारण लाईव्ह वॉटर पिल्याशिवाय नाही. कारण 40-50 किलोमीटर मी जिथून राहतो तिथून आमची फॅमिली गावी राहते 40-50 किलोमीटर. मग ती मी मशीन तिथं जोडली. तिथं जोडल्यानंतर 400 शुगर होती, 2 टाइम इन्शुरन्स होतं, चालायला वगैरे येत होतं. फक्त पाय थोडा आणि हात एक साईडचं वर्ग करत नव्हतं. नॉर्मल 70% काम करत होतं, 30% काम करत नव्हतं. मग परत काय झालं, 3 महिने कंटिन्यू पाणी चालू झालं. सकाळी 11.5चं, तर त्याच्यानंतर दिवसभर रेग्युलर पाणी, तेच पाणी चालू झालं. त्याच्यानंतर इन्शुरन्स 2 टाइमवरून 1 टाइमवर आणलं. परत त्याच्यानंतर आणि 2 महिन्यानंतर इकडून 1 टाइमचं परत गोळीवर आलं. 200-250 शुगर प्लस दाखवलं. परवा दिवशी त्याच्यानंतर गोळीवर आल्यानंतर त्याच्यानंतर पण आणि परत 200च्या आसपास शुगर राहिली 6 महिने. 6 महिन्यानंतर परवा 80 शुगर झाली. परवा अचानक रात्री एकदम असं अंग थरथरायला लागलं. शुगर कमी झाल्यामुळं आम्हाला काय वाटलं परत शुगर म्हणजे वाढलं काय असं म्हणून मला भावाला सांगितलं की परत हॉस्पिटलला घेऊन जा. हॉस्पिटलला गेल्यावर तिथं चेक केल्यानंतर 80 शुगर दाखवलं. 80 शुगर दाखवल्यावर डॉक्टर म्हटले काय झाले, काय करायचं तुम्ही, काय कुठलं काय खावा, काय नाही म्हटलं हे केंगन वॉटर आहे. त्यांनी स्वतः येऊन आनंद सरांच्या घरी येऊन स्वतः त्यांनी डेमो दिला की काय आहे आणि कशामुळे एवढा रिझल्ट आला. आणि आता एकदम नॉमिनल होईल. 3 महिन्याची रॅन्डम शुगर केली, त्याच्यानंतर एकदम नॉर्मल होईल.
चित्र कशाचं आहे हे मधलं हा भाग कशाचा आहे? आरोग्य आहे ना. आपल्याकडे 90% लोकांच्या मध्ये आरोग्य असतं, पण परदेशामध्ये जर बघितलं, फॉरेनला बघितलं तर बॅन आहे, वापरायचं नाही असं गव्हर्नमेंटने रूल केलेला. काय असं तर त्याने अभ्यास केला, त्याच्या लक्षात आलं 92 ते 99% कॅल्शियम मॅग्नेशियम जे शरीराला गरजेचे घटक आहेत ते टीडीएस सेट करून काढण्यात लागलं. ज्यांच्या घरामध्ये आरोग्य लागला ना, कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. गुडघ्याची पाठीची दुखणी, मणक्याची दुखणी, शुगर कमी, थायरॉइड 100% आहे. आता हे आम्ही बघतोय काय घडत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक लेवलची संघटना आहे, त्या संघटनेने सुद्धा काही न्यूज अलाउड केलं होतं भारतामध्ये, पण आपल्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. काय म्हणतात बघा, WHO जे काय आरोग्य पाणी किंवा बिस्लरी अॅक्युपेना हे पोटेबल पाणी तुम्हाला आम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतं, तरी सुद्धा बाहेर गेलं काय करतो? हॅलो, बाहेर गेल्यानंतर काय भेटतो? बिस्लरी भेटतो ना. तर बिस्लरीचं बाबा रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च केलं गेलं तर ह्याच्यामध्ये कॅन्सरला निबंध देणारे घटक सापडले. हे प्लास्टिक त्या पाण्यामध्ये विरघळतं, त्याचा व्हिडिओ पण व्हायरल आहे, सर्वांच्या मोबाईलला पाठवला जाईल. म्हणजे प्लास्टिक विरघळल्यामुळे पिल्यानंतर बऱ्याच लोकांना कॅन्सर झालेला आहे. मग प्यायला पाहिजे बिस्लरी? हॅलो, नाही प्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा घातक घटक आपल्या कोल्ड्रिंक मध्ये गव्हर्नमेंट मध्ये कोल्ड्रिंकच्या फॅक्टरी बंद करा, अन्यथा याची चेतावणी द्या. आता फॅक्टरी तर बंद होणार नाही, करोडो रुपये लावले लोकांनी, चेतावणी मात्र दिली जाईल, डेंजरस फेल. मला सांगा, याचा सेल वाढेल का कमी होईल? सरासरी एकदम जोरदार करायला सही उत्तर दिले की सेल वाढेल. कारण बघा, सिगरेटच्या पाकिट चित्र कसे दिले, कॅन्सर झालेला आहे. किंवा आज अलीकडे बघा, लाल कलरचं काय येतं, स्टिंग येतं ना, लहान मुलांनी प्यायचं नसतं, जास्त कोण पितं? लहान मुलं पितात. म्हणजे लोक आपली उलट करतात. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय, ऍसिडिक इंटेक तुमच्या शरीरामध्ये जास्त व्हायला लागला, तो बंद करून अल्कलाइन इंटेक घेणं गरजेचं आहे. आणि हे म्हशीच्या पाण्यात आपल्याला मिळणार आहे. म्हणजे हे पाण्याचं अल्कलाइन आहे का नाही हे लाईव्हमध्ये आपण चेक करणार आहोत. आता या पुढचा मुद्दा येतो, हे मिराकल वॉटर आहे, चमत्कारी पाणी किंवा अमृत म्हणतच आहे. आता पाण्याला कधी अमृत म्हणतो का आपण? कधी म्हणलेलं आहे. कारण बघा, सुरुवातीला आज इथं सुरुवातीचं मशीन डोळ्यामध्ये बसतंय. जसं मी सुरुवातीला कोल्हापूरमध्ये मशीन बसवलं होतं, मी लोकांना डेमो दाखवायचं, पाणी दाखवायचं, डेमो आवडायचं, पाणी आवडायचं, मशीन आवडायचं, पण लोक म्हणायचे इथं मला फरक पडला का, तिथं कुणाच्या शुगरच्या गोळ्या बदलल्या का, बीपीच्या गोळ्या बदलल्या का, थायरॉइडच्या गोळ्या बदलल्या का. आज 1 वर्ष झालं आम्ही काम करतोय, 200 ठिकाणी मशीन बसवलेले आहे, 35 सेंटर्स आहेत. बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना शुगरच्या, बीपीच्या, थायरॉइडच्या गोळ्या, हजारो लोकांचे रिझल्ट आहेत. ही जी स्वतःवर सांगतात की आमच्या शुगरच्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या. एक उदाहरण सांगतो, पण तुमच्या लक्षात यायला अमृतच बनावं लागेल. आता कोल्हापूर जवळ कागल म्हणून एक गाव आहे, कागल जवळ सिद्धेश्वर म्हणून गाव आहे, विजय मोरबाईसर म्हणून आहे, टीचर आहे, त्याच्या वडिलांना ब्रेस्ट स्ट्रोक बसला होता. आता हालचाल लागली तर दवाखान्यात घेऊन गेले, 8 ते 9 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट होते. आणि ज्यावेळेला आयसीयू मध्ये नेलं गेलं त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं की आता काय रिस्पॉन्स देत नाही, घरी घेऊन जावा, कधी काय होऊन सांगता येत नाही. घरी घेऊन आले त्याला, आल्यानंतर त्याला 15 दिवसाची रजा पाहिजे. मुख्याध्यापकाच्या गेले, ते म्हणजे 15 दिवसाची रजा पाहिजे, ते म्हणजे 2 दिवसाची वरती मला देता येणार नाही, 15 दिवसाची पाहिजे असेल, संस्थापक मिळाला पाहिजे. मग ब्रॅच किल्लीवर वरंगे पाणी म्हणून आहे, वरंगे पाणीमध्ये शंकर पाटील म्हणून आहेत, काँग्रेसचे गरवी तालुका अध्यक्ष, त्यांची शाळा आहे. त्या शाळेमध्ये विजय मोरबाईचे टीचर होते, त्यांच्याकडे गेले, ते म्हणजे 15 दिवसाची रजा पाहिजे. तर शंकर पाटील माझ्याकडे वरंगे पाटील पुणे पाटील, त्यांची इनोवा गाडी आहे, इनोवा गाडी आहे, पाणी प्यायला पाण्याला येत होते. त्यांच्या पिठीच्या गोळ्या डॉक्टरने बंद केल्या होत्या, चरबीचे काटे निघून गेले होत्या. शंकर पाटीलमध्ये मला काय झालं, तर म्हणजे असंच झालंय, हे काम करण्यासाठी मी सांगतो त्या ठिकाणी जा. डेमो बघ, पप्पाला पाणी चालू होतं, माझ्या आधी बरोबर डेमो बघितला, पाणी चालू केलं, मित्र चमत्कार. 3ऱ्या दिवशी हालचाल चालू होते, 8व्या दिवशी ते उठून बसले, पाणी प्यायला लागले, जेवायला लागले, आणि आज रोजी ती व्यक्ती शेतात काम करते. ही स्वतःवर सांगतात की अगदी ब्लड कॅन्सर सुद्धा निपुण आलेले आहे, पण सध्या आपल्याला पटणार नाही, काही तर निपुणच बघावं लागेल, त्याशिवाय लक्षात येणार नाही. आता याला तर मिराकल वॉटर, चमत्कारी पाणी किंवा अमृत का म्हटलेलं आहे. तर जगामध्ये अशी काही स्पेशालिटी करण्यात बघा, त्या ठिकाणी लोक पाणी आणतात, पूजन करतात, आणि पिऊन पाला लोकांच्या आजारांनी केले झाले. जपानमध्ये शास्त्राने संशोधन केलं आणि सगळ्या प्रॉपर्टी एकत्रित करून आपल्या मशीनमध्ये आल्या. आता एक मोठं ठिकाण आहे बघा, गंगोत्रीच ठिकाण. आता गंगेचं काय प्रकारचं पाणी आणतात लोक, पिऊन पाला लोकांच्या आजारांनी केले झालेले आहे. गंगेला जायची गरज नाही आहे. गंगा कुठे आलेले, डोळ्यामध्ये आलेले आहे, आणि आनंद सरांनी आलेले आहे, तर जोरदार नाही. गंगा कुठे आलेले आहे, डोळ्यामध्ये आणलेले आहे. त्या पुढचं ठिकाण आहे, मुस्लिम लोक ऐकून माहिती बघा, जमजमचं पाणी ऐकून माहिती असेल, मक्का मधनाचा
लाईव्ह वॉटर पण मला लोकांची कॅन्सर केली झाले त्याच्यामध्ये प्रॉपर्टी मिळते सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. तिसरं एक ठिकाण आहे काश्मीर हुंजा व्हॅली भूकून आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. त्यांची खासियत बघितलं इतकी 60 वर्षाची महिला बाळाला जन्म देते, 90 वर्षांपूर्वी झिम करतो. किती वर्ष जगतात? 120 125 प्लस. तिथे दवाखान्यात आहे, हॉस्पिटलच्या औषधाला लागत त्याच्यात पाणी येते, त्या पाण्याची प्रॉपर्टी मिळते सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तिसरं पुढचं ठिकाण आहे विराट कोहली माहिती सर्वांना? हॅलो, विराट कोहली माहिती आहे ना? क्लासमध्ये 800 रुपये रेटीचं पाणी मागवत होते, सेम प्रॉपर्टी म्हशीच्या पाण्यामध्ये मागवायचं बंद केलं. विराट कोहलीच्या घरी ते बस लागलेला आहे. मॅक्सिमम एक ठिकाण आहे व्हीलचेअरवरती जाताना व्हीलचेअरवरती वेटिंग करून जातात, व्हीलचेअरवरती वेटिंग करून बसतात आणि आजार बरे करून चालत येतात. त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार. मग काय लोकांचं डोळे थोडेसे झाल्यासारखे झाले, मग तुम्हाला एवढे सगळं सांगायला लागला, मला सगळं पटायला पण लागलं. मग अशी काय टेक्नॉलॉजी या मशीनमध्ये आहे की एवढ्या सगळ्या चांगल्या प्रॉपर्टी मिळतात. तर नुकती लहान गिरती मार्गमध्ये चालेल लाईव्ह मध्ये तुम्हाला सरांच्या सेंटरवरती मशीन बघायला मिळेल. हा फोटो आहे, त्याच्यामध्ये बघितलं सोनं माहिती सर्वांना सोनं माहिती आहे ना? आता सोन्याच्या पेक्षा महाग झालं तो काय? प्लॅटिनम आहे. आता त्याच्याही पेक्षा महाग झालं तू टिटेनियम आहे. याच्यामध्ये टिटेनियमचे प्लेट्स आहेत, प्लॅटिनमचं कोटिंग केलेलं आहे आणि याचा आयर्न पाण्यात येतं, यामध्ये पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, तोडलं जातं. तुम्हाला पाणी तोडण्याप्रमाणे पाण्याला ऐकायला कारण रेग्युलर पाणी 20 ते 25 मोलकूच आहे, नसामध्ये घुसत नाही. आपलं पाणी 5 ते 6 मोलकूच आहे. नसामध्ये घुसून जिथं बिघाड आहे तिथं डेट झालेले सेस नवीन तयार करायचं काम केलं जातं. म्हणजे थोडक्यात हे पाणी अर्धा लिटर प्या, 1 लिटर प्या, 3 लिटर प्या, 2 लिटर प्या, पाणी पिण्यासारखं वाटणार नाही. इथून झाल्यानंतर आपण सेंटरवरती ओपनिंगला जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही जेवढं पिता येईल तेवढं पाणी प्या, पिण्यासारखं वाटणार नाही. आता मग तोडणं किंवा पाण्याला तोडणे हा प्रकार पाण्यात ऐकायला लागतो. त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला पाण्याचे 2च प्रकार पाहिजे, एक म्हणजे पेलेलं पाणी आणि दुसरं म्हणजे जिवंत पाणी. आता पेलेलं पाणी म्हणजे काय? जे पाणी थांबतं ते पाणी मरतं आणि ते पाणी जड असतं. आता जे पाणी वाहत असतं ते पाणी काय असतं? जिवंत पाणी असतं आणि ते पाणी हलकं पाणी असतं किंवा पातळ पाणी असतं. तर हे पाणी जे आहे ते जिवंत पाणी आहे. एकदा जोरदार काय म्हणतात केंगन वॉटर झालं आहे काय? आता मग काही लोक म्हणतात मग अल्कलाईन पाणी, तर काही लोकांचा प्रश्न येतो मग आम्ही पाणी घेऊन वापरतो, वापरल्यानंतर किती दिवसामध्ये दिसेल? बरोबर आहे. तर घेऊन वापरला तर 3 महिने 6 महिने वर्षभर पण लागू शकतात. पण नाही वॉटर जर पिला, हायड्रोजन रिच वॉटर पिला तर 3 आठवड्यामध्ये रिकव्हरी मिळू शकते. हायड्रोजन काय जसं कॅल्शियम 100% मोलक्यूल्स आहे, व्हिटॅमिन ए 403 मोलक्यूल्स आहे, तसं हायड्रोजन हा 2 मोलक्यूल्स आहे. सूक्ष्म आहे, तो काय करतो 35 सेकंदात 1 मिनिटामध्ये रिझर्व होतो. मशीनच्या जवळ तुम्हाला ते बघायला मिळेल, जसं धबधब्याचं पाणी पांढरं असतं ना तसं मशीनमधून काढल्यानंतर बारीक बारीक व्हाईट बबल्स आहेत. हे हायड्रोजनचे बबल्स आहेत, ते 35 सेकंदात 1 मिनिटामध्ये रिझर्व होतात. म्हणजे क्रोनिक डिसीज असेल किंवा ज्याला कोणाला रिझल्ट फास्ट पाहिजे असेल 3 आठवड्यामध्ये रिकव्हरी, तर लाईव्ह वॉटर पिणं गरजेचं आहे. हा हायड्रोजन तुम्हाला मशीनच्या ठिकाणी लाईव्ह मध्ये दाखवला झालेला. आता काय लोकांना ठीक आहे अल्कलाईन पाणी प्यायचं असेल एवढा खर्च करायची गरज नाही. अल्कलाईन वॉटर पण मिळतात 4-5 हजार, त्यात पाणी मिळतो. तर अल्कलाईन पाणी वेगळं आणि अल्कलाईन आयनाईन वेगळं. आता काही डॉक्टर लोक सुद्धा म्हणतात अल्कलाईन पाणी ज्यादा प्यायचं नसतं, बरोबर आहे. मग अल्कलाईन पाणी कुठलं? काकडे वगैरे तुम्ही एकत्र केला तर अल्कलाईन बनतं, चुनखडी टाकला पाण्यामध्ये अल्कलाईन बनतं, धुण्याचा सोडा टाकला तरी अल्कलाईन बनतं, आरोला कॅटलिन टाकला तरी अल्कलाईन बनतं. आता हे प्यायचं ज्यादा नसतं कारण त्याचं साईड इफेक्ट आहे, बरोबर आहे. कारण बघा क्लोरीन आहे, फ्लोराईड आहे, त्यामध्ये ऍडिशनल काय झालं केमिकल आलं म्हणून त्याचे साईड इफेक्ट आहे, ज्यादा प्यायचं नसतं. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल लिक्विड वगैरे काय वापरलेलं आहे? जसं धबधब्याचं पाणी आपल्याला देत होतं तसं याला पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, इलेक्ट्रोसिस केलं जातं आणि अल्कलाईन पाणी वरलं आणि वेस्टेज पाणी काय केलं जातं बाजूला काढलं जातं. म्हणून याला अल्कलाईन आयनाइज्ड पाणी म्हटलं जातं. त्यामध्ये स्पेशल 3 प्रॉपर्टी आहेत, एक म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे, दुसरं म्हणजे अल्कलाईन वॉटर आहे आणि तिसरं म्हणजे मायक्रोक्रिस्टल आहे. अल्कलाईन अँटीऑक्सिडंट म्हणजे काय बघूया आपण. सफरचंद कट केलं परत काय होतं? हॅलो, सफरचंद कट केलं परत काय होतं? काय पडतं? रोकड काय होतं? रस्ट पकडतं. जेवण इंग्लिश दिलेला नाही देत काय होतं? काय खराब होतं? काय होतं? स्मेल होतो ना, खराब होतं. काय कारण असेल खराब होण्याचं? कशामुळे होतं? कशामुळे होतं? बघा जेवण तुम्ही ठेवा आणि खराब होतं, काय कशामुळे होतं? पाणी सफरचंदाला पाणी कुठला? सफरचंद पण कडू करा ना. सफरचंद कट केल्यानंतर 15-20 मिनिटांना काय होतं? काळ पडतं. कशाचं कारण असतं?
सरांचं एक जोरदार टाळ्या जोरदार. त्याच्यामुळे ऑक्सिडेशन हवेमध्ये ऑक्सिडेशनची ताकद एवढी आहे की हवेमध्ये सफरचंद खराब होतं, हवेमध्ये लुकवट नष्ट होतं, हवेमध्ये जेवण खराब होतं. तुम्हाला सांगा मग पाणी कशामध्ये, ते पाणी कशामध्ये हवेत आहे ना. मग हवेमुळे जर बाकीचे पदार्थ खराब होत असतील तर आपलं पाणी खराब होत नाही. हॅलो होत असणार. कधी विचार केलाय का कधी केलेला नाही. कारण बघा तुमच्या सुद्धा नाही, पाण्याला कलर नाही, पाण्याला गंध नाही, पाण्याला वास नाही, पाणी फिरकत मिळतं, पाणी मुबलक मिळतं, पाणी गोडून ठेवत होतं. तेव्हा आपण कधी विचार केलेला आहे, करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे येणारं पाणी आहे ना, पाईपला लिकेज केल्यानंतर आतमध्ये काय असतं, तिकडच्या पाईपा चकचकीत आहेत ना. नंतर काय लोक म्हणणार आमच्या चकचकीत असंच आहे ना. पाईपला लिकेज काढण्यात आतमध्ये पूर्ण रस्टिक असतं. टाक्याचं साफ केलं ना प्रत्येकाच्या 2-2 इंचाचे थर आहे. हेच टॉक्सिक शहरामध्ये जातात. मग शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅरालिसिस याचा रोग काढला जातो. डिटॉक्सिफिकेशन करायचं आपल्याला काम मशीन करतं. आपण डेमो करूया. डेमो बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. थोडीशी लाईट आवडतं. आपण एक डेमो करणार आहोत. आपण लाईव्ह आवाज येतोय ना. तर सगळ्यात केमिकल असते की भाज्यातलं केमिकल, फळातलं केमिकल सगळ्यात कमी जातं. आता केमिकल शहरामध्ये गेलं की टॉक्सिन्स वाढतात आणि टॉक्सिन्स वाढलं की माणूस आजारी पडतो. आजारी पडल्यानं कुठे जातो आपण, दवाखान्यात जातो. आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरच्या वेळेस डॉक्टर काय देतात, गोळ्या देतात ना. गोळ्याचं काम जर पाण्याने केलं तर गोळ्या किती देत आहे. आणि आपण एक लाईव्ह डेमो करणार आहोत. समाजासाठी खूप विचारले घेतो मी. जखमेला निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं. विचार आहे पाण्यात टाकलं पिलं माणूस प्रसिद्ध पडू शकतो, कदाचित मृत्यू ओढू शकतो. याला स्वच्छ करण्याची ताकद आपल्या पाण्यामध्ये आहे का नाही हे लाईव्ह मध्ये आपण बघणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही फिरायला कशी काय. सर्वांना दिसते. दोन ठिकाणी फिटायला घेतलेलं आहे. आता बघा टॉक्सिन्स वाढले, अस्वस्थ वाटायला लागलं तर पहिला पाणी पिकवलं, पाण्यानं बरं वाटलं नाही तर आपण दवाखान्यात जाऊ. आता हे जे आहे ते आरोचं पाणी आहे. इथं आरोचं पाणी आहे. आरोचं पाणी काय काम करतं बघा. हे टॅप वॉटर आहे, त्याचं बिस्लरी आणि किंडी वॉटर आहे. काय झालं, क्लिअर झालं ना. हॅलो क्लिअर झालं नाही. पण डॉक्टरांच्या वेळेला डॉक्टर काय देतात, मेडिसिन देतात ना. लिम्सी नावाची गोळी बघा कोविडमध्ये केमिस्ट्रीची गोळी. म्हणजे एक केमिकल शरीरातलं काढण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने काय करतो आपण, हॅलो दुसरं केमिकल आपण ऍड करतो. लिम्सी नावाची गोळी आहे बघा. तर गोळी खाल्यानंतर शरीरामध्ये आपण काय करतो, काय केलं, क्लिअर झालं ना. कधी झालं, मेडिसिन घेतल्यानंतर, गोळी घेतल्यानंतर. सेम काम सरांच्या मशीनच्या पाण्याने केलं. सरांच्या मशीनच्या मशीनमधून काढलं पाण्यात याचं पाणी काय काम करतं, लिप्सी गोळी, लिप्सी विटॅमिन सी, विटॅमिन सी. गोळी खाल्यानंतर बघा सेम काम हे पाणी जे आहे ते पाणी काय काम करतं बघा. जोरदार पाण्याने केलं ना. मग पाणी पिण्याला चांगलं का गोळ्या खायला चांगलं, एकदा जोरदार टाळलं घ्यायच्या रॉडसाठी. आता गोळी विरघळायला बघा 1 तास वेळ लागेल. किती वेळ लागेल, ही गोळी आहे ना विरघळायला. पाणी लालसर झालेलं दिसते का, रेडी झालेलं दिसते, लाल झाले बघा. हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. पहिल्या कोणाच तर किडनी फेल होत होती. आज किती लोकांचा देश आहे, 60 ते 70% लोकांचा देश आहे. मग म्हणजे एक किडनीमध्ये जाऊन काय होतं, छोटं होतं. गोळ्याचं काम कशाने केलं, पाण्याने केलं. गोळ्या खाण्यापेक्षा पाणी पिलेलं कधी चांगलं. एकदा जोरदार टाळलं केंद्र वाटतं. आणि जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्ष देणार नाही, केल्या केल्या
प्लस, तर बसलेल्या तुम्हाला आम्हाला सर्व लोकांना कॅन्सर होऊ शकतो. किती ना 30+, 30+ कॅन्सर होऊ शकतो. मग आपण पाणी कुठे पितोय? घरी असेल तर नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेले बिस्लेरी बॉटल, आणि आता मला काय पितो? कोल्ड्रिंक पितो. पण नळाचं पाणी किंवा बिस्लेरी बॉटलचं पाणी ORP मीटरने चेक केला तर डोक्याला हात लावा. 250 ते 300+. किती? कोल्ड्रिंक येतं ना 350 400+. बापरे, आता आपण माहिती नव्हतं म्हणून पाणी पिला. इथून पुढे ज्या ज्या पाणी पिला त्यावेळेस सरांचाच माझा चेहरा आहे. आम्ही आमचंच पाणी म्हणणार नाही. जे चांगलं आहे ते पिणं गरजेचं आहे. आता प्लस पिऊन काम करू का? सेल डॅमेज होतात, आजार बरे होणार नाहीत, आपण निरोगी राहणार आहे. आणि -1 पिऊन डेट झाले सेल्स नवीन तयार होणार, आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार. मग -1 आपल्या पाण्यातच घ्यायला पाहिजे अशी काही कंडिशन आहे. मार्केटमध्ये घेऊ शकता तुम्ही. 100 -1 तुमच्या शहरामध्ये आणायचं असेल तर दररोजच्या दररोज ग्रीन टी प्यायला पाहिजे, संत्री खायला पाहिजे. शक्य आहे का? हॅलो, नाही. पण 1000 लिटरचं तेल जेवणासाठी वापरावं पॉसिबल आहे का? नाही. पाणी बदलू शकतो का? पाणी बदलू शकतो. तर 1 ग्लास केंगन वॉटरचं पिला तुम्ही तर 16 कप ग्रीन टी पिल्यानंतर जी एनर्जी मिळणार आहे ते एका ग्लासमध्ये मिळणार आहे. 3 लिटर केंगन वॉटर पिला तर त्याची बरोबरी करण्यासाठी मार्केटची 750 केळी घ्यावी लागते. 553 ॲपल खावे लागते. मग 553 ॲपल खाल्लेलं चांगलं तर 3 लिटर पाणी पिलं चांगलं? एकदा जोरदार ठेवतात केंगन वॉटरसाठी 3 लिटर पाणी पिलं. आता हे एवढं सिरियस सांगायचं तात्पर्य सांगतो, हे मशीन जपान गव्हर्नमेंटनं कुठल्याही गव्हर्नमेंटला अप्रोच केलेलं नाही जगामध्ये, करणार पण नाही. पण भारताला मात्र 2025 नंतर अप्रोच करायला होतं. कधी 25 आले काय? नाही. मग 25 का? तर WHO सांगितलं होतं बघा 2014-15 नंतर घराघरामध्ये शुगर पेशंट असतात. आज अवस्था काय? 31 पेशंट आहे. भारतात शुगरची राजधानी झाला. तसं आम्ही म्हणत नाही, WHO म्हणतं येणाऱ्या 25 नंतर घराघरामध्ये कॅन्सर पेशंट असतात. आणि ते सुरुवात सुद्धा झालेली आहे. महाराष्ट्र नंबर 1 आहे. कोल्हापूर जिल्ह्याने आसपासचे जिल्हे सुद्धा आघाडीवरती आहे. तर तुम्ही आम्ही कुठं राहतो? महाराष्ट्रात राहतो ना. तुमच्या आमच्या घरामध्ये येणार नाही कसं? पण आल्यानंतर लोक धरून बसण्यापेक्षा वेळेस कंट्रोल केलेलं कधी चांगलं. वापर काय बघूया की प्लस आणि मायनस या गोष्टी लाईव्हमध्ये चेक करूया. जो पण बघणार नाही मग तुम्ही म्हणाल मार्चचे पाणी सुद्धा मायनस आहे म्हणू शकतो ना. हे आरोचं पाणी घेतलंय, टॅप वॉटर घेतलंय, किल्ले बॅड आहे, बिस्लरी बॅड आहे. आपण लाईव्हमध्ये चेक करूया प्लस का मायनस. लाईट लावा. पाणी काय वाटतं? सगळं सेम दिसते का वेगळं दिसते? बघा सेमच आहे. अगदी हे बॉटल काढल्या वरच्या, मिक्सर केलं, कोल्ड्रिंक, केंगन, किल्ले कुठं बनतो ते नाही येणार ना. तर आपल्याकडे जर बघितलं तो ORP मीटर आहे तर मीटरच्या साईन आपण चेक करूया. पण लक्षात द्या कोल्ड्रिंक आहे. हा कोल्ड्रिंक आकडे दिसतात का? बघा इथे वजा चिन्ह वगैरे आहे का? वजा आधी काय वजा आहे का? प्लस आहे. मायनस वगैरे नाही पुढं कुठले त्याच्या पुढे कुठलंही चिन्ह नाही आहे. याचा अर्थ ते प्लस आहे. प्लस आहे. कोल्ड्रिंक आहे. पाहुण्याला छान दिला की पाहुणा चांगला म्हणतात आणि स्टँडर्ड. आणि कोल्ड्रिंक दिलं की स्टँडर्ड. किती आहे? 480+ आहे. आपल्या बिस्लरी हे जागतिक लेवलचा 1 नंबरचा ब्रँड आहे. 1 नंबरचा ब्रँड आहे. काय बोलायचं? किती आहे बघा. किती आहे? 420 प्लस आहे. मायनस वगैरे काय नाही. बघा चेक करा. प्लस आहे. त्यानंतर बघितलं किल्ले ब्रँड आहे. इथे बघा किल्ले म्हणूनचा फोटो आहे त्यावरती. 2 नंबरचा ब्रँड आहे. जागतिक लेवलचा 2 नंबरचा ब्रँड. ठीक आहे. पण कॅन्सर किती नव्हतं सांगितलं? हॅलो, कॅन्सर किती नव्हतं सांगितलं? 30+. 30+ असल्यावर कॅन्सर होतो. आणि हे किती आहे? 417. ओके. आता तुमच्या इथं टॅप वॉटर, टॅप वॉटर जे तुमचं नळाला येतं पाणी ना ते पाणी नळाला येतं पाणी किती टाकलं? किती आहे? 394 प्लस आहे. 394 प्लस बघा 30 ने कॅन्सर होतो. 30
ट्रान्सफर होतो. ओके, त्यात हे जे आहे हे आरोचं पाणी आहे, म्हणजे जे फिल्टर केलेलं पाणी आहे. आरोचं फिल्टर पाणी आहे. 410 आहे, 405 आहे. ओके, आता आपण केंगन चेक करणार आहोत. केंगन थोडंसं ऑब्झर्व करा व्यवस्थित. वजा आधी काय आहे का बघा. वजा मायनस किती मायनस मध्ये एकदा जोरदार ठेवल्यास मायनस 50 ओआरपीमुळे एकदा न्यू सेल्स तयार होतात. मायनस 50 ओआरपीमुळे माणसाच्या शरीरामध्ये नवीन सेल्स तयार होतात आणि मायनस किती 300 350 400 आहे आणि लाईव्ह चेक केलं तर मायनस 750 आहे. एकदा जोरदार ठेवल्यास चेक करावं. शुगरच्या गोळ्या डॉक्टर कुठे बंद करतात का? आयुष्यात कधी करणार नाही, कारण प्रॉब्लेम आहे पॅनक्रियामध्ये. पॅनक्रियामध्ये अल्फा बीटा डेल्टा सेल्स आहे, ते ऍक्टिव्ह झाले. त्याला ऍक्टिव्ह करायचं काम कोण करेल? पाणी करेल. करेल शरीरामध्ये एकदा जोरदार ठेवलं केक करेल. काय होतं, त्या मीटरची किंमत आहे 8,500 रुपये. किती आहे? आता आनंद सरांच्याकडे काही मीटर आहे अवेलेबल आता सध्या नाही आहे. मग एखादा व्यक्ती काय म्हणू शकतो, नाही सर माझ्या विहिरीचं पण पाणी मायनस आहे, आमच्या बोरचं पण पाणी मायनस आहे, म्हणू शकता ना? तर आपल्याकडे सरांच्याकडे लिक्विड आहे, आम्ही जे ठेवणार आहे. तर ते लिक्विड जे आहे जगामध्ये कुठल्याही पाण्यामध्ये, जगामध्ये म्हणतो मी कुठल्याही पाण्यामध्ये त्याचे 2-3 टेप टाकले, ज्या पाण्यामध्ये मायनस वापरे आहे त्या पाण्याचा कलर गुलाबी होतो. ज्याच्यामध्ये प्लस आहे त्याचा कलर बदलत नाही. आपण बघूया, चेक करूया. जो पण बघणार नाही तो आपल्याला लक्षात येणार नाही. हे वॉटर लिक्विड इंडिकेटर आहे. मायनस असेल तर काय पाहायला पाहिजे? हॅलो, गुलाबी आला पाहिजे. बघा टाकूनच बघूया, टाकल्याशिवाय लक्षात येत नाही. आता कोल्ड्रिंक आहे बघा, 1 2 3 4 कोल्ड्रिंक आहे. बिस्लरी 1 2 3 4. यात किती ब्रँड 1 2 3 4. हे टॅप वॉटर 1 2 3 4. यात आरोचं पाणी 1 2 3 4. केक वॉटर. बाकीच्याची कलर बदलले का बघा. ह्याचा कलर बदलला नाही, बदलला. याचा कलर बदलला का? दुसरीचा नाही बदलला. याचा कलर बदलला का बघा, नाही बदलला. याचा बदलला नाही बदलला. याचा बदलला नाही बदलला. याचा मात्र कलर बदलला. एकदा जोरदार ट्रॅव्हलर केंगर वाटत शरीरामध्ये जाऊन काम करायला पाणी 1,01,000 काम करायला बॉडीमध्ये जाऊन. पण बाकी हे ह्याला म्हणतात जिवंत पाणी. काय म्हणतात? लाईव्ह वॉटर म्हणतात, जिवंत पाणी. बरं, आता हे बाकीचे पाणी डेड वॉटर लिहिलेले पाणी आहे. पण केंगर वॉटर पाणी प्यायला चालू केलं काय फरक पडतो बघा आपण केंगर वॉटरला. बघितलं परत काय झालं, मेलेल्या पाण्याला जिवंत करण्याची ताकद केंगर वॉटरमध्ये आहे. बरं, कोल्ड्रिंक सांगितलं हे 400 क्रॉस आहे ना, 400 प्लस आहे ना, 450 क्रॉस आहे. म्हणजे एक गोट टाकल्यानंतर ह्या प्रॉपर्टी डॅमेज करायला पाहिजे. एकच गोट टाकलं, ज्यादा टाकायला नको. एका काय केलं, क्लिअर केलं. याला पण क्लिअर करते, याला पण क्लिअर करते, याला पण क्लिअर करते, याला पण. आणि डेमो बघितला ना, आयुष्यात कोल्ड्रिंक नॅचरल होते. कोल्ड्रिंकला हात लावायला भीती वाटते. एका जोरदार ठेवायचं तो पण आपल्याला लक्षात येणार नाही मिराकल आहे का चमत्कारिक आहे. म्हणजे किती रेंजर झोन मध्ये बघा, जो पण बदल आहे तो लक्षात कोल्ड्रिंक घेऊन राहायचं. आता हे पुढचा मुद्दा येतो, याचं पुस्तक आहे किलिंग कॅन्सर काउंटर पेपर. पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे कॅन्सरमध्ये माणसाला केमो देतात. केमो दिल्यानंतर माणूस मरतो का कॅन्सर मध्ये? याचं उत्तर काय? हॅलो, माणूसच जातो, कॅन्सर येतो. त्यांनी म्हणलेलं आहे एनएची कंपनी बघा 10 वर्ष दिलेलं आहे, त्या पहिल्या नंबरला लिहिलं आहे एनएची कंपनीचं केंगर वॉटर 3 महिने बघितलं डॉक्टर साहेबांनी. त्यांच्या केसमध्ये त्याचा त्यांना असं निर्देशन आलं, त्या केसमध्ये कॅन्सर माणूस होतो. पुस्तकामध्ये नमूद केलंय की जसं गाड्यामध्ये रॉल्स रॉयल ब्रँड आहे तसं आयनाच्या इंडस्ट्रीमध्ये एनएची कंपनीचं केंगर वॉटरचं ऑप्शन नाही. चुकीचं लिहिलं का?
गुगलला जर तुम्ही ऑटो सर्च मारली तर बाकीचे फील्ड काय वगैरे येतात ना, तसं ह्याला सुद्धा सर्च मारलं की डुप्लिकेशन करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. म्हणून तुम्ही त्या पुस्तकामध्ये तुम्ही काय लिहिले बघा, ह्यांचा आणि पाण्याचा काही संबंध नाही, त्या कंपनीचा काही संबंध नाही. म्हणजे सुद्धा तुम्ही म्हणले जसं गाड्यामध्ये लॉस रॉयल ब्रँड आहे तसं आयनाच्या इंडस्ट्रीमध्ये येण्याची कंपनी ऑप्शन आहे. एका जोरदार ड्रायव्हर ते डॉक्टर सांगा सर. याच्या पुढचे डॉक्टर आहे डॉक्टर फिल्मेशन आहे डॉक्टर. इंडस्ट्रोप असते बघा कॅमेरा, आतमध्ये कॅमेरा घालतात, त्याचा शोध लावणारे डॉक्टर आहे. येते गाव तर एक दुसरे डॉक्टर आहे डॉक्टर हिरोमिशन एमडी डॉक्टर. हिने तर कर केला म्हणजे इंडोस्कोप असते कॅमेरा घालून आतमध्ये फोटो काढला जातो पोटातला वगैरे, त्याचा शोध लावणारे हे डॉक्टर आहे. हिने तर कर केला 3,70,000 पेशंटना केंगन वॉटर घेऊन बरं केलं. कोणतंही मेडिसिन नाही, कोणतंही औषध नाही, त्या मशीनचं पाणी पिऊ. आता हे पुस्तकामध्ये त्यांचं पुस्तक आहे एन्झाइम फॅक्टर म्हणून पुस्तकामध्ये बनलेलं आहे. द ड्रिंकिंग केंगन वॉटर कॅन हेल्प टू ओबेसिटी. वजन देखील या पाण्याला कमी होऊ शकते. तर जोरदार ट्रायल केंगन वॉटर डॉक्टर साहेब. आता ठीक आहे, रिसर्च घेतले त्याचे फोटो कापले आपल्याकडे बघा. डिपेंडेंट इंडोस्कोपी होता, कोणतेही मेडिसिन नाही, कोणते औषध नाही, 3 महिने पाणी दिलं, रिझल्ट बघा क्लिअर झालेला आहे. 3 महिन्यामध्ये आपल्याला रिझल्ट बघा. आता महिन्याला छातीचा कॅन्सर होतो, दवाखान्यात नंतर लिंबूचा ऑप्शन दिला जातो, याच महिन्याला 3 महिने पाणी दिलं, रिझल्ट बघा जसा म्हणजे क्लिअर झालेला आहे. कोणतेही मेडिसिन नाही, कोणते औषध नाही आहे. त्यानंतर पुढचं बघितलं तर कॅन्सरमध्ये माणसाला केमो देतात. केमो दिल्यानंतर त्याला कॅन्सरचे सेल्स मारायचे असतात, तर चांगल्या पण वाटतात, तुमचं डेट केली जाते, जाळली जाते. ह्या पेशंटला 3 महिने पाणी काय दिलं, नसता पूर्वीसारखे आहे तशा तयार होतात. म्हणून त्याला अमोल म्हणलेला आहे, तर जोरदार ट्रॅव्हलर अमोल असतात. आणि या दोघांचं सेम वाटतं का डिफरंट वाटतं का? या दोघांचं सेम आहे का डिफरंट आहे? फरक आहे ना. तर हा 2009 सालचा मुद्दा आहे. या दोघांचं वय सेमच आहे, 70 वर्ष. किती वर्ष? हे पण एनएची कंपनीचे शिव आहे, ज्यांनी मशीन काय केलं तेव्हापासून त्या मशीनचंच पाणी पितात, दुसरं कुठलंही पाणी पित नाही. वाटतं असं तरी 40 वर्षाचे वाटतं का? आता ते 83 वर्षाचे आहेत. ते कसे दिसतील असतील कोकणामध्ये हे 83 वर्षाचे आता दिसतात. ही व्यक्ती 83 वर्षाची आता आजोळची आहे. 100 एक झाला नाही. हॅलो, मग तुम्ही आम्ही जर पाणी पित राहिलो तर विदाउट मेडिसिन 100 एक जाऊ शकतो. एकदा स्वतःसाठी जोरदार काय बघा, फक्त पाणी प्यायचं काय करायचं नाही. आणि बिस्किट आहे त्याच्याकडे 40 मशीन आहेत, 40 मशीन प्रत्येक मशीन बसून आहेत. ह्या मशीनशिवाय दुसरं कुठलं पाणी पिलं जात नाही. त्यानंतर बघितलं शाहरुख खानच्याकडे 20 मशीन आहेत, युवराज सिंगच्या 4 मशीन आहेत, टाटा वापरतात, अंबानी वापरतात, श्री रविशंकरजी वापरतात. आता मला सांगा हेमा मालिनी जाहिरात कशी करते? केट टाळो घरामध्ये काय लावलं पाहिजे? केटच लावलं पाहिजे ना. धर्मेंद्र मात्र केंद्र वाटून लावलं. हे लोकांना दाखवायचं काय आणि आपल्या फॅमिली सिक्युअर करण्यासाठी वापरायचं काय, हा प्रत्येक शोधत आहे. म्हणजे ही लोक मोठी लोक आहेत. या सांगितलं चांगलं पाणी देणारं 1 कोटी रुपये मशीन आहे, घेऊ शकत नाही. पैशाची काय मतलब नाही, सर घेऊ शकतात. हे 3 लाखाचं काय निवडलं, कारण पूर्ण टेक्नॉलॉजी आहे. याचा जोरदार ठेवायचं केंद्र वाटत शकतो. बराच वेळा माझ्याकडे ऐकलं अल्कलाईन पाणी का प्यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल समज आहे. आता तुम्ही आम्ही सगळे जर बसलोय, सगळ्यांच्या ब्लडचा रक्ताचा कलर काय? मागं कोणतं डोळं म्हणतात, डोळ्याचा लालच आहे ना. सगळ्यांच्या रक्ताचा कलर लाल आहे. जसं लाल कलर रक्ताचा आहे तसं पेज पण 7.6 आहे. त्याच्या आतल्या पेजचं पाणी पिलं तर सेल डॅमेज होणार आहे, आजार बरे होणार नाही, आपण निरोगी राहणार. आणि 7च्या वरचं जर पाणी पिलं तर डेड झाल्याचे नवीन तयार होणार, आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार. मला सांगा आजारी राहिलेला आवडेल का निरोगी राहिलेला आवडेल? आवडतं काय आवडतं? काय राहायला पाहिजे? निरोगी राहायला पाहिजे. म्हणजे कुठल्या पेजचं पाणी प्यायला पाहिजे? ब्ल्यू कलर येते. हे डॉक्टर काय यांना नोबेल पुरस्कार मिळाला. गुगलला पण सर्च मारू शकता. हे शोधून काढलं डॉक्टर रोटो बर्गने की ज्याची बॉडी अल्कलाईन एन्व्हायरमेंटमध्ये असेल त्याला कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होणार नाही, आणि जर झाला असेल तर तो वाचू शकतो. आणि हे शोधल्याबद्दल त्याला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पण तुम्ही म्हणून आमचं महाग एकदम ओळ्यातलं पाणी सुद्धा अल्कलाईन आहे म्हणू शकता ना. तर आम्हाला देखील माहीत बॉटल आम्ही आत्ताच फोडलेले आहे, बिस्लरी किटले आणि पाठीचं लाईट लावा नाही होतं शिकतोय काय होतं. पुन्हा एकदा पाण्यावर सेट घेतोय, पाणी चेक करा.
ऑब्झर्व करा. काय वाटतं पाणी सेवा का वेगळं दिसते? दिसायला सेम आहे का वेगळा आहे? सेम आहे. पाणी सगळं सेम दिसते. बरं, पाणी सेमच आहे. पहिले आपण पीएच चेक करण्यासाठी लिटमस पेपर वापरत होतो, बरोबर. तर आमच्याकडे लिक्विड आहे, लिक्विड हे लिक्विड जे आहे. आता पाणी सेमच आहे, सर्व पाण्यामध्ये मी लिक्विड सेमच टाकणार आहे. मग कलर काय आला पाहिजे? सेम का वेगळे? हॅलो, सेमच यायला पाहिजे का? बघा आपण टाकल्यानंतर देणार आहे. हे कोल्ड्रिंक आहे का? कोणाला देतो आपण देतो. कोल्ड्रिंक आहे त्याला ते बघितलं. हे बिस्लरीचं ब्रँड आहे, बिस्लरी आहे. हे किती ब्रँड? त्यात हे टॅप वॉटर आहे तुमच्या इथलं. त्यात हे आरोचं पाणी आहे. काय वाटतं? सेम आले की वेगळे आले? वेगळे वेगळे आले. आता एकदा पीएच बघा. लाईट बंद केल्यानंतर कलर ओळखणार नाही. आता याचा पेज दिसत का कलर तुम्हाला? त्याचा पेज किती आहे बघा? 2 पेज झालेला आहे. हायली ॲसिडिक आहे. त्यात याचा पेज किती आहे बघा? त्याचा पेज किती आहे बघा? 6 चा झाला ना? 6. बरं, ऍसिड विनेगर घेऊन काय म्हणतात बेटा? ऍसिड विनेगर घेऊन काय म्हणतात? नाही ना? पण ही बॉटल फोडायला काय म्हणतो आपण? याच्यापेक्षा चांगलं पाणी कुठेही नाही. थेंब सुद्धा टाकत नाहीत. काही लोक असे आहे की बॉटल पण वापरतात 5 वेळा. का? 20 रुपये दिले फिरायला पाहिजे. किती डेंजर लोक आपण चाललोय बघा. त्यानंतर बघा किती ब्रँड आहे, त्याचा पेज देखील किती आहे बघा? 6 चा ब्रँड आहे, 6 चा ब्रँड आहे. ऍसिडिक आहे. त्यात याचा ब्रँड किती आहे बघा? 6, 7, 7 चा ब्रँड आहे. त्यामुळे क्लोरीन प्रोव्हाइड करायचं असू शकतं न्यूट्रल करण्यासाठी. 7 पेज पण देते. आणि यानंतर हे जे आहे सेम त्या दरम्यान आपल्याला 7.5 दरम्यान आहे. आणि केंगन वॉटर म्हणजे सरांच्या मशीन मधलं पाणी काढणार आहे 9.5 पेज 96 पेज. किती वॉटर कुठं मत आहे? एकदा जोरदार टाकलं केंगन वॉटर सांगितलं हे अल्कलाइन पाणी आहे. पण काही लोक काय म्हणतात, ठीक आहे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही अल्कलाइन पाणी प्यायला चालू केलं आणि आधीमध्ये आम्हाला पाणीच मिळालं नाही तर साईड इफेक्ट होतील का? बरोबर आहे का? तर नक्कीच होणार नाही. तुमची बॉडी अल्कलाइन एकदा झाली तर मार्केटचं कुठलंही पाणी ते कॅचअप करून घेते. साईड इफेक्ट कुठल्या प्रकारचं होत नाही. कुठे आपण साईड इफेक्ट होतो का? हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो का बघा? कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्ष देणार नाही. हे मिरायचं काय चमत्कारिक आहे. हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो का बघा? हे पिल्यानंतर काय फरक पडतो का बघा? हे पाणी पिल्यानंतर काय फरक पडतो का बघा? नाही. पण 15 दिवसाची भाजी गेलो मी केंगन वॉटर नेलं होतं ना, नेलेलं पाणी संपलं. जेवणामध्ये राहता येईल, पाण्याकडे राहता येणार नाही. मग काय फरक करायला लागेल? मार्केटचं पाणी प्यायला पाहिजे. मार्केट सगळं ऍसिडिक आहे. हे पाणी पिल्यानंतर बॉडी ऍसिडिक झाली. घरी मात्र मशीन आहे केंगन. घरच्यानंतर कुठं पाणी पिणार? केंगन पिणार ना. मग अल्कलाइन कोणता येते की बघ येते ते बघूया आपण चेक करू. ह्याच्या मात्र काय फरक पडत नाही. त्याला 20 लिटर केंगन वॉटर प्यायला पाहिजे. किती लिटर प्यायला पाहिजे? न्यूट्रल होण्यासाठी 20 लिटर केंगन वॉटर प्यायला पाहिजे. पण पार्टीला गेलो पेट नसतो कोणते असतात. लोक काय म्हणतात 1 गोट तर संघ घ्यायला लागतं, नाहीतर जबरदस्ती 5 ला जातो. 1 गोट किती जीव घ्यायला काय करू शकतो बघा. हे याला पण डॅमेज करतं, याला पण डॅमेज करतंय, याला पण डॅमेज करतंय, याला पण डॅमेज करतंय आणि केंगनला पण डॅमेज करतंय. हा डेमो बघून आजपासून कोल्ड्रिंक प्यायचं बंद केलं आणि इतरांना जर सल्ला दिला तर आजचा डेमो सक्सेसफुल झाला. एकदा जोरदार
आता ते पुढचं पुढे मायक्रो क्लस्टर आहे का, हे पातळ पाणी आहे का. आता मी मला सांगितलं होतं जे पाणी मरतं ते पाणी हलकं असतं आणि जे पाणी जिवंत असतं ते पाणी जड असतं. बरोबर आहे का. काय सांगितलं होतं, जे पाणी मरतं ते पाणी जड असतं आणि जे पाणी वाहत असतं जिवंत असतं ते हलकं असतं. म्हणजे डॉक्टर पेंटर आगरे हे शोधून काढलं की रेग्युलर पाणी 20 ते 25 फूट आहे, आपल्या कसामध्ये घुसत आहे, जड पाणी आहे, गेलेलं पाणी आहे. आणि आपलं पाणी जे आहे ते 5 ते 6 फूट आहे, 5 ते 6 फूट आहे. कसामध्ये घुसून जिथं बिघड आहे तिथं डिरेक्ट जाण्याचं नवीन करायला काम केलं. यासाठी आपण तो डेमो करणार आहोत. म्हणजे लक्षात येईल आपल्याला लाईट थोडीशी लावा. हे मायक्रो क्लस्टर आहे का. आता हळद जिरा आपण दोन ठिकाणी घेणार आहोत. हळद असते का, हळद जिरा हे दोन्ही मध्ये प्रयोग करणार आहोत. हळद दोन ठिकाणी घेतली, हळद सेवन घेणार आहोत. आता कोणतं पाणी घेऊया, कोणतं घेऊया, रोह्यातले घेऊया का मार्केटचे घेऊया, चेक करणार रोह्यातले घेऊया. आता जिरा सेम घेतलाय, हळद पण सेम घेतलेला आहे. आपण लाईव्ह मध्ये चेक करणार आहोत. कोणते घेऊ, हे पाणी घेतलेले. ओके. आता दुसऱ्या ठिकाणी आपण केंद्र ऑर्डर घेणार आहोत. फक्त ऑब्झर्व करायचं आहे काय फरक आहे बघा. काय फरक जाणवतोय बघा, दिसते. दोघांना हलवलेलं नाही. जिऱ्यामध्ये काय फरक आहे, या दोन्हीमध्ये काय फरक आहे. कलरमध्ये सरासरी एकदम दोघांना लागतात. अगदी बरोबर आहे. हे पाणी जे आहे रोह्यातलं पाणी जे आहे ते 20 ते 25 वर्षाचं आहे, मेलेलं पाणी आहे. त्यामुळे या जिऱ्यामध्ये पाण्याला घुसता आलेलं नाही, 20 ते 25 वर्षाचं आहे. आणि हे 5 ते 6 वर्षाचं असल्यामुळं जिऱ्यामध्ये घुसून त्याचा अर्क बाहेर काढला. शहरामध्ये जाऊन घुसून काम करणार 100% काम करला. हे रात्री जिरा भिजत घालायला पाहिजे, त्यावेळेस सकाळ असतो. एकदा जोरदार टाकलं केक करावं. हळदीच्या बाबतीत काय, हळद सेम घेतली ना, हे पिवळे आहे, पिवळसर आहे. आणि हे जर बघितलं काय झालं, दात आहे ना, म्हणजे हळदीमध्ये घुसून त्याचा अर्क बाहेर काढला. हे शहरामध्ये जाऊन घुसून काम करायचं नाही. आणि हे हळद गरम करायला पाहिजे, बॉईल करायला पाहिजे. एकदा जोरदार टाकलं केक ऑर्डर करायला. जो पण बघत नाही तो आपल्या लक्षात येणार नाही मायक्रो क्लस्टर आहे का, पातळ पाणी आहे का. अरे आता पुढची प्रॉपर्टी आहे, हे मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी झाली. त्यात हे मशीन एकच आहे. लाईट लावा. 6 ते 7 प्रकारचं पाणी देतं. लावा. 6 ते 7 प्रकारचं पाणी देतं. मशीन एकच आहे. 7 प्रकारचं बघा. आम्हाला ह्यात आल्यानंतर सुद्धा आलं की पाण्याचे 7 प्रकार आहेत. 9.5 पेज आहे, 9 पेज आहे, 8.5 पेज आहे, इंडिपेंडेंट तापमानासाठी आहे. आता हे जेवायच्या अगोदर अर्धा तास, जेवायच्या नंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही. का प्यायचं नाही, जेवते आपण ऍसिड सुद्धा वाचवण्यासाठी पाहिजे. मग मध्ये प्यायचं असेल तर 7 पेजचं बटन आहे न्यूट्रल. जेवणाच्या मध्ये गोळ्या खायला लहान मुलांना देऊ शकतात. आता आपल्याला ब्युटी वॉटर पण येतं. फेशियल केलेल्या लोक जर पाणी मारला, फेशियल करायची गरज आहे. ऍक्टिव्ह मुलांना नाही, वयस्कर मुलांना सुरकुत्या पडणार नाही. 10 वर्षांनी हेअर दिसतात, डोळ्यात पाण्याचा चष्म्याचे नंबर हळूहळू कमी होतात. आवडला का समजा. तर ब्युटीचा डेमो देखील आपण शेवटी करूया किंवा मध्ये आलेलं घेऊ आपण. आता काही लोक म्हणतात यांचं वेस्टेज काय जातं, हे सगळं पाणी काढायला सुद्धा 4.5 वेस्टेज निघतं, ते पण वापरलं येतं, वाया जात नाही. 0% वेस्टेज आहे. आता 0% म्हणजे काही सुद्धा वाया जात नाही. तर 4.5 काय करतात तर डॅन्ड्रफ असेल, केस प्रॉब्लेम असेल, केस असेल किंवा नसेल, आंघोळीसाठी वापरू शकतो. फरशी धुवायला, कपडे धुवायला चकचकी निघतं, वाया जात नाही. म्हणजे आपल्याला तेच देखील वापरलं येतं. आणि शेवटचं एक बटन आहे 11.5 पेज, हाय अल्कलाइन पेज. आता हे पाणी काय काम करतं बघा. आता शेतावर फवारणी केली जाते, फवारणी केली जाते ना, कशाची केली जाते, मास्क काढतात, पिपी काढलं जातं. बरं, या फवारणी पेस्टिसाइडची फवारणी केली जाते. त्या फवारलेल्या भाज्या फळं
करणार आहोत. आता भाजी वॉश करण्यासाठी भाज्या तयार प्रोटोशा आणू शकता तुम्ही. फळं तयार आहे पण आज तांदळात केमिकल, डाळीत केमिकल, ऑर्गॅनिकमध्ये आहे, ते कसं काढणार? त्याला दुसरा ऑप्शन असणार नाही, ओल्डर 11.5 तर आपण काय करणार आहोत, भाज्या देखील वॉश करणार आहोत त्या पाण्यामध्ये, दाखवणार तुम्हाला. आणि प्लस आपल्याला त्याचा डेमो पण करणार आहोत. तर आपण 2 ठिकाणी भाजी घेतोय, भाजी वॉश करण्यासाठी घेतोय आणि त्यानंतर त्याचं आम्ही 11.5 लाईव्ह मध्ये एक डेमो आपण दाखवणार आहोत. तो करताय बघा. तर थोडंसं आपण काय करणार आहोत, 2 ठिकाणी बाउल घेतलेलं आहे. आता ऑब्झर्व करायचं आहे, डाव्या साईड आपण आता कुठलं पाणी कुठं आपण वापरतो हे लक्ष द्या. फक्त 2 ठिकाणी डिवायडेशन भाज्या घेतात. भेंडी आहे, वांगी आहे, कोथिंबीर आहे, ते आपल्याला भिजत लावूया. म्हणजे 10-15 मिनिटानंतर आपण ते ऑब्झर्व करणार आहोत. म्हणजे लक्षात येईल रेग्युलर पाण्याने आपल्यामध्ये काय फरक आहे हे लाईव्ह मध्ये लक्षात येईल आपल्याला. आता हे 11.5 मशीन काढलेलं पाणी आहे ते कुठल्या साईडला माझ्या उजव्या साईडला काय बघा, कुठल्या साईडला? डाव्या साईडला. ओके, डाव्या साईडला काय केंगण आहे 11.5 आणि उजव्या साईडला आपण रेग्युलर पाणी घेणार आहोत. काय फरक पडतोय हे लाईव्ह मध्ये आपण चेक करणार. जो पण बघणार आहे तो माझं लक्ष देणार आहे. हे रेग्युलर पाणी आहे, रेग्युलर पाणी. आता हे थोडं भिजत राहू दे, वॉश केलं तर चालतंय. नंतर आपण थोड्या वेळा काय करणार आहोत, त्याला हे करणार आहोत. ठीक आहे, त्या साईडला पण काय केंगण आहे, इकडं साधं पाणी आहे, केंगण आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल. नंतर आपल्याला काढणार आहे कुठल्या याच्यात वॉश होतं हे आपण लक्ष देणार आहोत. बरं, त्याचं 11.5 टेबल आहे. सगळ्यात जास्त मेजर आजार होण्याचं मूळ कारण काय? सगळ्यात जास्त मेजर आजार होण्याचं मूळ कारण काय? ऑइल. तेलामुळे जर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅरालिसिस येत असेल तर घरामध्ये जायचं सांगायचं तेल बंद करा. काय बंद करायचं? तुम्ही तेवढं घरातलं बाहेर जावं, कुणाचं काय ऐकणार? मार्केट तुम्ही करू शकत नाही, मार्केटचं काम मार्केटला करावं लागेल. ह्याच्यामध्ये शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅरालिसिस येत असेल तर याला शरीरातलं ब्रेक करून जर बाहेर काढलं तर आजार राहतील काय? हॅलो, राहणार नाही. आपण 2 ठिकाणी तेल घेणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार आहे, ब्रेक करायचं, जेवण करायचं. आता 2 ठिकाणी तेल घेतो आपण. दिसते मला समोर? आता तेलकट कातळ पाणी कुठे देतो? कुठे रेग्युलर पाणी ना? काय होईल तेल पाण्यावरती? तरंगणार का मिसळणार? हॅलो, काय होणार? बघूया काय होतं. अगदी उत्तर सर्वांचं बरोबर आहे. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माणसाच्या शरीराची अवस्था हीच आहे. तेलकट खातो, पाणी रेग्युलर पितो, तेल बाहेर पडतच नाही, आतमध्ये चिकटतं. तेव्हा कोलेस्ट्रॉल झालं, शुगर झालं, बीपी झालं, थायरॉइड झालं, मुळवा झालं, मुळकार नाही. याला ब्रेक करून शरीरात बाहेर काढलं. आता राहतील का? राहणार नाही. तर आपलं 11.5 पाणी आहे, हे पाणी काय काम करतो बघू आपण. मशीनमध्ये काढलेलं पाणी. एकदा जोरदार टाळ्या केलं. काय केलं त्याला फिट केलं. अगदी बायपास ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बायपास झालेला आहे. आता बायपास केल्यानंतर माणूस रिपेअर होतो, डॅमेज होतो. हॅलो, डॅमेज करून जातो ना. बरं, आपल्याला कळतं का 90% झालं? आपण दवाखान्यात जातो, कुणाला काय समजत नाही. 100 ml सकाळी, 100 ml संध्याकाळी औषध म्हणून जर घेतलं तर लॉंग टर्म साठी मेजर दवाखाना बघायची गरज नाही. शरीरात जाऊन काम करायला. आता हे पाणी काढत असताना त्यात वेस्टेज 2.5 निघतं. ते पण वापरलं येतं. गॅंग्रीन जखम असेल, स्वराज जखम असेल, खास करून असेल, दाताचं तुकडा असेल, पॉवर प्रोसेस करण्यासाठी सॅनिटायझर वापरू शकता. एवढे सगळे फायदे आहेत. एकदा जोरदार टाळ्या केंद्र वापरू शकतो. जो पण बघत नाही तो पण लक्ष देणार नाही, ब्रेक करायला चमत्कार आहे आपल्याला लक्ष देणार नाही. नाही कोण वापरतो बघा, नाही तुम्ही आता एक कोणकोण मशीन कोणकोण वापरतात? टॉप डॉक्टर्स आहेत, शिल्पा शेट्टी आहे, त्यांच्याकडे हरभजन सिंग आहे, डॉक्टर सुभाष शर्मा आहे, यांच्याकडे देखील आलेला आहे. हे टॉप डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडे देखील मशीन आलेलं आहे.
नेक्स्ट हे ब्युटी वॉटर पेपर आले न्यूज आहे पेपरला आपण ब्युटीचा डेमो शेवटी करूया म्हणजे चेहरा बरोबर फ्रेश होतो का लाईव्ह मध्ये दाखवूया आपण जपानी तकनीकचे सॅनिटायझर वापरल्यानंतर आलेला पेपर न्यूज आहे जपानी तकनीकेचे पिंगी किंगर पाणी तो रहेगी जवान जवान राहिला कोणाला आवडणार प्रत्येकाला आवडू शकतं पेपरला न्यूज आलेले आहे असे एक न्यूज दिला जाणार नाही अशा पण ते मॉडेल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत जाऊ दे पुढे आता फॉरेन कंट्रीमध्ये बार वापरलं जातं कशाला बारमध्ये आता ड्रिंक घेणाऱ्यांच्या 90% लोकांचे लिव्हर डॅमेज झाले आणि लिव्हर डॅमेज झालं पोटात पाणी झालं की माणूस कधी आउट होऊ शकतो ना मग ड्रिंकचं काम म्हणजे लिव्हर वगैरे डॅमेज होणार नाही त्याचं काम केंगन वॉटरनं चांगलं केलं तर त्याचं एक डेमो आहे आवडेल का बघा दाखवूया का आवडेल हा ड्रिंक वरती ते काय काम करतं कारण बघा लाईट लावतो दाखवूया का दाखवूया नेक्स्ट मीटिंगला जर तुम्ही इंटरेस्टिंग असाल तर तो डेमो दाखवूया ड्रिंक वरती हे पाणी काय काम करतं कारण आमच्याकडे एक व्यक्ती आहे मिलिटरीमॅन होता मिलिटरीमधून ते त्यांच्या घरात गेल्यानंतर ते म्हणजे मी 4 टँकर आता आपण दारू पिलो किती 4 टँकर पिलो आहे आता मला कोणी दारू बंद कर म्हणायचं नाही पण डॉक्टरने सांगितलं लिव्हरला प्रॉब्लेम आला आणि जर हे दारूवरती काय काम करत असेल लिव्हरवरती काम करत असेल तर 100% मशीन घ्यायला तयार आहे आणि त्या व्यक्तीने मशीन सुद्धा घेतलेली आहे हा डेमो बघून म्हणजे कोणाला कुठला क्लिनिक बिल सांगता येणार नाही तर दाखवायचं काय हॅलो येस और नो आवाज नाही येस और नो येस येस तर आपण बघूया हे ड्रिंक्स आहे आता 2 ठिकाणी आपण ड्रिंक घेणार आहोत काय काम करतं ड्रिंक वरती हे थोडंसं आपण लाईव्ह मध्ये चेक करणार आहोत आपल्या लोकांची घेण्याची पद्धत आणि त्याच्या लिव्हर का डॅमेज होतं त्याचं लाईव्ह करताना आपण दाखवणार आहोत आपण 2 ठिकाणी ड्रिंक घेतोय कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्ष देणार नाही लगे करायची क्षमता आहे काय आता याचा पीएच आपण चेक करणार आहोत पीएच लिक्विड टाकल्यानंतर पीएच आपण चेक करूया बघितलं पीएच किती आहे किती आहे ऍसिडिक आहे का 2-3 चे नंतर पीएच आहे आता आपली लोक कशी घेतात ती ड्रिंक घेतल्यानंतर पहिला नंतर येतो पॅकिंग पावडर बिस्लरी ना आता बिस्लरी घेतात बिस्लरी घेतल्यानंतर काय होतं त्याचा दुसरा नंतर कुठला येतो सोडा किंवा कोल्ड ड्रिंक दुसरा नंतर आला टेस्ट साठी घेतलं जातं बरोबर आहे त्यानंतर तिसरा मित्र येतो तो म्हणजे चकना असतो आणि 4था मित्र असतो 2000 बॅटरी आणि जेवण पण ऍसिडिक आहे म्हणून हे झाल्यामुळे 90% लोकांचे लिव्हर डॅमेज झाले किती टक्के लोकांचे 90% लोकांचे लिव्हर डॅमेज ह्याच्यावर झालेले आहेत आता का झाले ते दाखवणार आहे तुम्हाला त्याचा ओव्हर पेपर चेक करणार आहोत नंतर तर सेम ड्रिंक तीच आहे घ्यायचे असेल तर कसं घ्यायचे केंगन वॉटर 9.5 पेज केंगन वॉटर 9.5 पेज काय होतं बघा काय झालं आज काय झालं ना एकदा जोरदार टॅबलेट केंगन वॉटर साठी म्हणजे लिव्हर वगैरे डॅमेज होणार नाही त्याचा ओव्हर पेपर चेक करणार ओव्हर पेपर चेक केला तर ह्याचा ओव्हर काय येतो त्याचा ओव्हर काय येतो म्हणजे प्लस असेल तर डॅमेज करतो मायनस असेल तर डॅमेज लिव्हर वगैरे होणार नाही पण नाही दाखवूया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला हे काम आणि काय काम करते आपल्याला लक्षात येईल किती आहे बरं प्लस 400 आहे बघा प्लस 400 आहे येस त्यामुळे 90% लोकांचे लिव्हर डॅमेज आहे आणि लिव्हर डॅमेज झाल्यावर पोटात पाणी झालं की माणूस कधी आवडू शकतो सेम त्याला जर बघितलं तर हे पाणी काय काम करतं केंगन वॉटर काय काम करतं काय काम करतं 50 काय वजन आहे काय माहिती चालतं एकदा जोरदार टाळ्यामध्ये केंगन वॉटर जिथे 4 पॅक लागत असतील एखाद्याला 4 पॅक लागत असतील तर 2 पॅक मध्ये तो पॅक होतो म्हणजे ज्यादा किती लागणार तर एकदा जोरदार टाळ्यामध्ये केंगन वॉटर आणि ड्रिंक
पुढं नेक्स्ट बऱ्याच लोकांना आहे तर आपल्याला इथं म्हणजे फॉर्ममध्ये वापरलं जातं. हे आपल्याला असे मॉडेल्स आहेत. पुढे 170 मीटरमध्ये विषय चालू आहे. 0.2 मध्ये गुण आहे. एखाद्या डिव्हाइसला रिझल्ट नसेल तर काय करतात, बंद करतात. त्याच्यात तिकडे फाईन भरतात. आता काही लोक म्हणतात ते आरओ आहे का, नॉट आरओ. ISO 13485 गुगलला सर्च मारू शकता. ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या इंजिनिअरने सर्टिफिकेट टाकतो, ते सर्टिफिकेट आहे म्हणजे घरचा डॉक्टर म्हणत चालेल. एकदम दोन टाइम केंद्र ऑर्डर ISO 13485 आहे, घरचा डॉक्टर म्हणतही चालेल. त्यानंतर नेक्स्ट अशा मीटिंग्स होतात कोल्हापूरमध्ये. इथं सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात आपण आहोत. वेगळ्या ठिकाणी हॉटेल्सचा आपण मीटिंग घेऊन बाकीच्या लोकांना अवेअरनेस करतो आणि हे लोकांना अजून माहिती नाही, अवेअरनेस नाही आहे. त्यामुळे हे माहिती असं आहे 90% लोक पैशाच्या पाठीमागे लागले आणि पैशाच्या पाठीमागे एवढी लागतात की आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. गमवलेले पैसे उतारा कसं जातात, दवाखान्याला घालतात. मग माणूस पण करत नाही, पैसा पण करत नाही. तर ह्या इंडस्ट्रीमधलं आपल्याला हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस या तिन्ही गोष्टी आपल्याला भेटणार आहे. कसं वाटलं डेमो? शेवटचा राहिला तो कुठला? मशीन तिथं ओपनिंगला आपण बघणार आहोत. ओपनिंगला फेशियलचा डेमो. तर एक दोन लोक कोणी पण येऊ शकतात. चेहरा करून दिसू नका, हे लाईव्ह आपण करून सांगणार. लेडीज मध्ये पण आहे, लाईव्ह मध्ये. हा आपण हे केलं होतं वॉच करून होतं ना. इकडं जे आहे ते टेंगल आहे ना, कुठल्या साईडला? इकडे टेंगल आहे का? म्हणजे लक्षात ठेवा की ह्या साईडला टेंगल आहे, तिकडं आपण रेग्युलर पाहिजे. काय होतं बघा. बघितलं भाजी सेवच आहे, पण काय झालं रेग्युलर पाण्याला काय निघलं का? या पाण्याला आपण पूर्णपणे पेस्टिसाइड घेऊन गेले. हेच पेस्टिसाइड शरीरामध्ये जातात आपल्याला. पण आपल्याला शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक येण्याचं मूळ कारण तेच आहे. शरीरामध्ये ते वास करायचं मूळ केलं 11.5 घ्यायचं. अगदी कोथिंबीर तुम्हाला वास कोथिंबीर जातो. आणि वास हे साध्या पाण्याचं हे साध्या पाण्याचं हे केंगन. बघूया काय काय केंगनमध्ये जे वास झालेला आहे त्याला काय सांगताय? वास सूट केला आहे. पण रेग्युलर पाण्यात वास आलेला नाही. पूर्णपणे क्लिनिंग करायचं काम केलेलं आहे. इफेक्ट बघा, भाजी टीम सेमच होती, पण इथं वॉश करण्याचं काम आपल्याला केंगन वॉटर 11.5 ने केलेलं आहे. आणि हे जर आपण वेळोवेळी केलं तर पुढचे आजार काही आपण 100% टाळू शकतो. ओके, आता फेशियलचा डेमो करायला लागला. फेशियलचा कोण येऊ शकतं लोक? फेशियलचा फेशियल केलेला लोक जर पाणी आला तर फेशियल करायची गरज नाही. लाईव्ह मध्ये आपण चेक करून दाखवणार आहे डेमोच्या स्वरूपात. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.